मकर कुंडलित पती श्रवणी मकर कुंडलित पती श्रवणी मकर कुंडलित पती श्रवणी कंठी कौस्तुभामणि विराजिता मणि विराजित तुळशी हार गळाकाश पीतांबर तुळशी हार गळाकाश पीतांबर कौस्तुभामणि विराजिता तुळशी हार गळाकाश आवडे निरंतर हे चिरान आवडे निरंतर हे चिरान तुळशी हर गळाकाशी पीतांबर तुळशी हर गळाकाशी
हॅलो 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 पाहतानो चनी सुख झालो साधनी तो विठला बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सुख झालो साधनी तो विठला संग आसनी शयनी संग आसनी
हरी 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 वसवावे घर वसवावे घर वसवावे घर वसवावे घर वसवावे घर
वसवावे घर वसवावे वसवावे घर वसवावे घर बरे देवे बरे निरंतर देवे बरे निरंतर संग आसनी शयनी संग आसनी शयनी घडे भोजन गमनी घडे भोजन गमनी संकल्प विकल्प संकल्प विकल्प मावळोनी पुण्यपाप मावळोनी पुण्यपाप तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ सदा गोविंद सुकाळ सदा गोविंद सुकाळ संग आसनी शयनी संग आसनी शयनी घडे भोजन गमनी विठ्ठल
शयनी शरण शरणाय शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा ओम नमो एकनाथा चरणी ठेविला माथा तुम्हीच सद्गुरु शिवाजी तत्वता मजानाथ अनुग्रहिले प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची या सुता चरणावरी ठेवून माथा षष्टांगी आता नमन दंडवत दुजी नमो शारदा जे चतुराननाची आत्मजा वाकसिद्धी पावी जे सहजा तिथ्या चरण ओजा नमन दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन त्या माझे नमन दंडवत आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन त्या माझे नमन दंडवत आता वंदू रंगभूमिका आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभे आसती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकाळ हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल वसवावे घर देवे बरे निरंतर संग आसनी शेणी घडे भोजन गमनी मायबाप साधू संत या ठिकाणी सर्वजण आपण श्री हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज मगर यांच्या वास्तू शांती निमित्त त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी जमलेलो आहे. त्या आनंदाच्या प्रित्यर्थ निमित्ताने ही श्री हरी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वैराग्यमूर्ती देवनिवासी जगद्गुरु श्री संत आपण गजर करताना तुकाराम महाराज की जय म्हणतो असं नाही महाराज श्री संत उपाधी श्री संत तुकोबारायांचा कोणत्या घराविषयी या घराविषयी हे पाचाचं बनलं तेही पाचाचं बनलेलं आहे आणि हे सुद्धा पाचाचं बनलेलं आहे. अशी 3 घर आहेत. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चलाचल चराचर आपण झाला. या घराविषयी दगडा मातीच्या घराविषयी आणि हाडा मासाच्या घराविषयी याचं वर्णन अगोदर केलं आणि मग या घरामध्ये देवाचं वास्तव्य आहेच. देवाशिवाय हे घर चालू शकत नाही. परंतु निरंतरता या घरामध्ये देवाची राहिली पाहिजे आणि देवाची निरंतरता या घरात राहिल्यानंतर आपली काय स्थिती होते काय स्थिती झाली पाहिजे याचं सविस्तर वर्णन अभंगामध्ये केलेलं आहे. विठ्ठल
मस्तक हे चरणावरी मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे चरणावरी या या कोणत्या विशिष्ट शब्द वापरलाय तुकोबाराने या म्हणजे कोणत्या ज्यांची वारी सुरू आहे ती वारकरी मग कोणती वारी तुकोबाराने सांगितलंय तुका म्हणे माझे घरी नित्य पंढरीची वारी इथून पंढरपूर किती किलोमीटर आहे पायी जायचं आणि पायी यायचं एका दिवसात जाऊन येणं होईल का मग हे नित्य म्हणतात सारखी पंढरीची वारी कोणती वारी आहे ती पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि पंढरीची बाबा आणि पंढरीची बाबा पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि पंढरीची बाबा आणि पंढरीची बाबा पंढरीची वारी आहे माझे घरी पुन्हा मी दुसरं काहीही करत नाही मग ती कोणती वारी ज्यांची वारी चालू आहे त्यांना वारकरी म्हणतात महाराज मग आपला त्या वारकऱ्यात नंबर आहे का बघायचं जेणे त्याने कोणती वारी आहे ती ओम वाघ्या सोम वाघ्या प्रेम नगरा की वारी मल्हारची वारी माझ्या मल्हारची वारी मल्हारची वारी मल्हारची वारी माझ्या मल्हारची वारी मल्हारची वारी मल्हारची वारी मल्हारची वारी मल्हारची वारी मल्हारची वारी माझ्या मल्हारची वारी मल्हारची वारी मल्हारची वारी मल्हारची वारी माझ्या मल्हारची वारी मल्हारची वारी माझ्या मल्हारची वारी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांनी वारी सांगितली तीच वारी आणि ही जी वारी आहे ही 4 संप्रदायाला माहिती आहे मग आपला त्याच्यात नंबर आहे का बघा असल तर अशा वारकऱ्याच्या चरणावरती लोटांगण घातलं तुकोबारायांनी मग त्यांना शहाणे म्हटलेले शहाणा तो धनी येतो येते हे शहाणे मग आपण येड्यामध्ये का शहाण्यामध्ये जेणे त्यांनी विचार करायचा आणि ती वारी या पंढरपूरला आहे काय आहे पंढरी आत्मा हा विठ्ठल सरळ सरळ सांगितलं आणि या पंढरीची वारी आपली सारखी सुरू आहे परंतु विठ्ठलाचं दर्शन झालं का मग ती वारी कोणती कोणत्या वारीला जायचं कोणत्या लाईनला लागायचं शहाण्याची पंगत कोणती त्याला हे कीर्तन समजत दुसऱ्याला हे कीर्तन समजणार नाही येते पाहिजे जातीची करीतो सहाना मृत्यू लोकी करीतो सहाना मृत्यू करीतो सहाना तुका म्हणे पाहे आपुली सुचना आपुली सुचना म्हणे पाहे आपुली सुचना करीतो सहाना मृत्यू लोकी करीतो सहाना मृत्यू तुका म्हणे पाहे आपुली सूचना आपुली सूचना तोच कसा आहे या मृत्यू लोकांमध्ये शहाणा आहे ती वारी श्री क्षेत्र हरदखेडला पूर्वी चालू होती आता बंद पडली पुन्हा सुरू झाली आणि ती वारी कशी आहे ती युक्ती काय हे सांगणाऱ्या श्री संत योगानंद आहे साहेब आहेत महाराज पण आम्ही आमच्या उशाला तूप उशाशी ना आम्ही नित्य उपवासी तूप
पौषाशी आम्ही नित्य उपवास, पत्ता नाही वारीचा. आड्याला तर दम नाही, सप्त्याला दम नाही आणि वारीच नाही. काय उपयोग आहे त्याचा? वाया व्यर्थ. ही जी वारी आहे, हे 4 संप्रदाय मी म्हणत नाही महाराज. पंढरीचा हाट, कौलाची पेठ मिळाले. मग हे वाचित नाहीत का आपण? अभंग म्हणणारे, हरिपाठ म्हणणारे, काकडा म्हणणारे, कीर्तन ऐकणारे, कीर्तन सांगणारे हे वाचित नाहीत का? चतुष्ट म्हणजे 4. का कीर्तन करून बायका पोरं जागवायचे आणि आपण त्यांना पैसे देऊन त्यांचे बायका पोरं जागवायचे, यासाठी आहेत का आपण? सप्ताह केल्यानंतर त्याचं फळ मिळालं पाहिजे ना आपल्याला. गाय घरी आणली, कधी शिब्बर दूध नाही आलं, मका बी घास बी पेंड सुरूचे, दररोज खरारा आहेत, तेलाने आंघोळे. गाईला तेलाने आंघोळ असते का? नाही, पण घालते. पण दुधाचा पत्ता नाही. ज्यावेळेस हे जे 4 वारकरी त्याच्यामध्ये आपला ज्यावेळेस नंबर लागेल त्यावेळेस आपण शहाणा. आणि मग ती वारी ज्याला मिळाली तुकोबारा तिचं वर्णन करतात आणि ते वारकरी त्यांच्या चरणावरती लोटांगणे म्हणतात. महाराज सावध व्हायचे महाराज, पुन्हा नरदेह मिळणार नाही. प्रत्येकाला अन्न आणि श्वास मोजून मिळालेले, श्वास आणि अन्न मोजून मिळाले. जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत घर चालतं, श्वास गेला की घर पडून जाणार आहे. ओले मर्तिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर. ओलय. हे घर कसं आहे? ओलय. ते वाळलेलंय. ते घर कसं आहे? वाळलेलंय. पण त्याच्यामध्ये बी चैतन्य, याच्यामध्ये बी चैतन्य, आणि विश्वामध्ये बी चैतन्य, याच्यामध्ये बी, याच्यामध्ये बी, याच्यामध्ये बी, दगडामध्ये विशेषत्वानं बदल आहे. आता आपण चहा तयार करतो, चहामध्ये साखर किती आहे आणि ऊसात किती आहे? जेवढी चहा ते त्याच्यापेक्षा जास्त ऊसामध्ये. विशेषत्वानं सर्वात जास्त साखर ऊसामध्ये. थोडा काय म्हणते त्याला कमी करावं, मला येत नाही काही. हा काय म्हणते सगळ्याला समजलं पाहिजे, बाकी काही नाही. विठ्ठल त्वक चर्म मांस मेद मज्जा अस्थि धातव हे 7च बनलेलं आहे. त्वक म्हणजे त्वचा, मेद मज्जा अस्थि 7च बनलेलं. सगळ्याला माहिती, वर चमड, आतमध्ये पांढरं चमड, मध्ये हाड, त्याच्यात मेद मज्जा, रक्त, मांस, हे 7च बनलं. दगड, विटा, माती, सिमेंट, लोखंड, पीयूपी आदी असेल ते, बरोबर आहे. हे बी 7च आहे. आकाश, वायू, अग्नी, पृथ्वी, पाणी, जीव आणि शिव, याच्यामध्ये बी. हे निर्माण केलं ईश्वराने. हे निर्माण केलं ईश्वराने. ही ईश्वराची सृष्टी आणि ईश्वराच्या सृष्टीचा हा देह एक भाग. जसं घर एक पृथ्वीचा भाग तसं हे शरीर या ईश्वराच्या सृष्टीचा भाग आहे. मग ईश्वर निर्मित सृष्टी, ईश्वरानं निर्माण केलेली सृष्टी, आणि एक जीवानं सृष्टी निर्माण केली. कोणी केली? जीवानं एक सृष्टी निर्माण केली, ईश्वरानं सृष्टी निर्माण केली. मग आपल्याला काय करायचंय? ईश्वरानं निर्माण केलेली सृष्टी बाधित करायची आणि आपण निर्माण केलेली सृष्टी तिचा नाश करायचा आहे. मी आणि माझं ही जीवाची सृष्टी. मी पाहुणा, तू पाहुणा, मी पाहुणा, तू पाहुणा. रात्री सांगितलं मी, आपल्या घरी पाहुणा आल्यावर किती दिवस राहतो? किती दिवस? हा, मथरी मिली तर 11-13 दिवस गंगापूजन करून जातो. विठ्ठल याच्यापेक्षा पुन्हा काय? मग तो पाहुणा आपल्या घरी तेवढा काळ राहतो. मग आपण बी पाहुणेच आहेत ना. वस्ती करा वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, प्रातःकाळी उठून गेला, प्रातःकाळी
वर वस्ती आला, रस्त्याने जाणारा दिवस मावळाला, आश्रयाला आला आणि सकाळी निघून गेला. तो म्हणला की घर माझं काही आपलं. अरे आपण बी पाहुणे आहेत, ह्या घरात आलो होतो आपण हाडामासाठी. इथे नाही उरू आले अवतार, इथे नाही उरू आले अवतार, हेरती पामर जीव किती, हेरती पामर जीव किती. येथे नाही उरो आले अवतार. भगवंताने श्रीरामचंद्राचा देह धारण केला, कृष्ण भगवंताचा देह धारण केला, परंतु ते देह सोडून निघून गेले. अवतार घेतले परंतु देह सोडला त्यांनी. आणि आपण सुद्धा पाहुणेत, आपल्याला देह सोडायचा आहे. पण कशा पद्धतीने सोडायचा आहे? मरणादी सावध व्हावे, 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 आपले हित करून घ्यावे, मरणादी सावध व्हावे, आपले हित करून घ्यावे, मरणादी सावध व्हावे, आपले हित करून घ्यावे, मरणादी सावध व्हावे, आपले हित करून घ्यावे. जन्म घालून जन्म घालून येवाया, जन्म घालून येवाया, ओ जन्म घालून येवाया, जन्म घालून येवाया, जन्म घालून येवाया, जन्म घालून येवाया, जन्म घालून येवाया. हे समजलं असेल का नाही? मरणाआधी सावध व्हावे. सावध व्हावे, याच्यातच आयुष्य घालू नये. आमचं याच्यातच चाललं कीर्तन करून. तर तुम्हाला काय सांगू आम्ही? विठ्ठल सावध व्हायचंय. हे घर साताचं, हे घर साताचं, याच्यासाठी हे घर बनवलं, याला सुरक्षित ठेवण्यासाठी. दुसरं काय कारण आहे ते घर बनवायचं? देहाला सुरक्षित ठेवण्यासाठी, ह्या घराला सुरक्षित ठेवण्यासाठी ते घर आहे. आणि ते घर सुरक्षित राहायचं असेल तर हे घर आहे. प्रथमेश नसल्यावर ते घर कसं राहील? याच्यासाठी ते, त्याच्यासाठी हे, आणि याच्यामध्ये आणखीन एक अंतिम सत्य आहे, अधिष्ठान आहे. ते अधिष्ठानामुळं पृथ्वी अधिष्ठानामुळं घर आहे, आणि घराच्या अधिष्ठानामुळे हे सुरक्षित आहे. आणि ते जे सत्य आहे ते दिसत नाही, ते याच्यामध्ये बी आहे, याच्यामध्ये बी आणि याच्यामध्ये बी. भरला घनदाट बघा. हे घर मिळाल्यावर हे समजून घ्यायचंय, याच्यामध्ये जेव आहे, त्याच्यात तेव आहे, आणि याच्यामध्ये तेवच, तिन्हीमध्ये तोच. देवाला केलं नाना बरे, धरणी वरला चढ्या अंधारी, धरणी वरला चढ्या अंधारी, धरणी वरला चढ्या अंधारी, देवाला केलं नाना बरे, धरणी वरला चढ्या अंधारी, धरणी वरला चढ्या अंधारी, धरणी वरला चढ्या अंधारी. देव नटला नाना परी, वेगवेगळ्या परीने देव नटला. हे काय? बोट. हे काय? नख. हे काय? कांड. हे काय? बोट. हे काय?
हे झाला हात, हे दुसरा हात, बरोबर आहे की नाही? सगळं काय बरोबर आहे की नाही? तसा सगळा देव म्हणायचं, घरदार सर्व मिळून देवे, नवे नवे जगच देव झालेला आहे. देवाशिवाय दुसरं काही नाहीच. विश्वात्मक देव म्हटलेलं आहे त्याला. विठ्ठल जळी साळी भरला, विठ्ठलाला नाही उरला, आत्म्यातली पाहिला, विठ्ठलाची विठ्ठला. विठ्ठल जळी स्थळी, जळ म्हणजे पाणी, स्थळ म्हणजे भूमी, देव भरलेला आहे. पण आपण बघितला का नाही? मग तुकोबाराने बघितलं ना, आपल्याला कम नाही दिसत. त्याचं कारण आहे पूर्वजन्मीचं पापे महाराज. अरे पूर्वजन्मी पाप केले, देव बहु विस्तारिले. विशेष फणासी बनते, सेविताची मीरा कोंडले. विशेष फणासी बनते, चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी, विरत दुःख भोगिले. 84 लक्ष योगी, विरत दुःख भोगिले. वराने देवाला पाले, दोन्ही नेत्र आणले. ज्ञानदृष्टी हरपले, दोन्ही नेत्र आणले. धर्माचा दोष दैवाचा, जन्म करा उपकारी, अंधारा मिटले. सत्य नामाने उच्चारी, धर्माचा दोष दैवाचा, जन्म करा उपकारी, अंधारा दृष्टीने नामाने उच्चारी. आपल्याला हे घर मिळालं, ह्या घरासाठी हे घर बांधायची धडपड झाली, परंतु हे घर समजून घेतलं नाही. याच्यात कोण आहे, त्याच्यात कोण आहे, त्याच्यात कोण आहे हे कळालं नाही. त्याचं कारण काय? आपलं पूर्वीचं पाप. त्याच्यामुळे आपली ज्ञानदृष्टी हलपली, आणि ती ज्ञानदृष्टी मिळाली की आपलं पाप नष्ट होतं. आणि जोपर्यंत पाप आहे, मी म्हणत नाही हा, कोणाला पापी म्हणायचं नाही मला, संत सांगतात. ही बासरी आहे, वाजविणारा दुसरा आहे. वाजविता धनी वेगळंच बोलविता धनी, बोलविता धनी, शिकविता धोनी, वाजविता वेगळा आहे. तो हे संताच आहे. ज्ञानोबा आहे म्हणतात, हरी नामाशी विनमुख ज्ञानोबा आहे. जो नामाशी पाठीमोर आहे तो पापी. नामाकडे ज्यानं पाठ फिरवली, ज्याला नाम माहित नाही, अनुग्रह माहित नाही, तो पापी. आपली कोण्या पंक्तीला आहेत आपण बघायचं. नित्यनाम घोष जायाचे मंदिर, नित्यनाम घोष जायाचे मंदिर, नित्यनाम घोष जायाचे मंदिर, नित्यनाम घोष जायाचे मंदिर. त्याची काशी पुरी तीर्थक्षेत्र, त्याची काशी पुरी तीर्थक्षेत्र, त्याची काशी
माणूस जयाचे मंदिर शरीर आहे. जर नाम नसल तर ती पाप्याच्या लाईनीला आहे आणि नाम असल तर तिचं झालं मंदिर तयार. मंदिरामध्ये कोणाचं वास्तव्य मग? देव. घरात माणसं राहतात, मंदिरात देव राहतो. लंका तिथं कोण राहतो? रावण. आणि अलंका माऊली ज्ञानोबा आहे. ज्ञानदेव. कोणता देव राहतो? ज्ञानदेव. ज्ञान म्हणजेच ज्ञानोबा आहेत, जे चालते ज्ञानाचे बिंब महाराज. बघा हे शरीर आहे, जोपर्यंत आपण याला मी म्हणतो तोपर्यंत तो अहंकार रूपी रावणाची वस्ती आहे. आणि अहंकाराचा नाश झाला, ज्ञान तिथं वास्तविक करू लागलं ते मंदिर. मी याला मंदिर बनवायचे. याच्यात कोण राहणार? ज्ञान राहणार. आणि ज्ञानानं सर्व चराचर सृष्टी भगवंतानं भरलेली आहे अशी तिसरी दृष्टी त्याला प्राप्त होते महाराज. हे नाही चामड्याच्या डोळ्याने देव दिसत नाही महाराज. हे काय म्हणते त्याला? हे जाळं बनलेलं नेट. नेट बरं त्याच्या आतमधलं इथून दिसत का? मग या चमड्याच्या डोळ्याने त्याच्या आतलं दिसणं तर ह्या डोळ्याने देव दिसन का? मग कोणत्या दृष्टीने बघायचं महाराज? ज्ञान दृष्टीने बघायच्या. आणि ती ज्ञान दृष्टी प्राप्त होते नामाने. आणि ज्याला ज्ञान दृष्टी प्राप्त झाली त्याच्या देहामध्ये देव महाराज. देव घाली रजारा. राम हमारा जप करे हम बैठे आराम. देवाने आपला जप केला पाहिजे महाराज. आणि आपण शांत बसलं पाहिजे. असं घर जे त्या घराचं वर्णन पहिल्या चरणामध्ये. वसवावे घर, 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 देव परे निरंतर, देव परे निरंतर, संघासनी संघाचयनी, संघासनी शयनी, देवी परे निरंतर, देवी परे निरंतर, संघासनी शयनी, संघासनी शयनी. वसवावे घर देवे बरे निरंतर. आपल्याला सांगितलंय त्या घरामध्ये देवाचं वास्तव्य आपण निरंतर ठेवलं पाहिजे. ह्या घरात आणि ह्या घरात. मग आता एक मडकं घेतलं, मडक्यात पाणी. काय? पाणी. आणि ते भरलेलं पाण्याचं मडकं भांड्यात ठेवलं. मडक्यात काय? भांड्यात काय? पाणी. आणि ते भांड ड्रम मध्ये ठेवलं. मडक्यात काय? पाणी. भांड्यात काय? पाणी. ड्रम मध्ये. पाणी. आणि ते ड्रम उचलला आणि समुद्रामध्ये ठेवला. काय? पाणी. कशाने भरलं? सगळं पै- पाण्याने भरलं. मग आत हरी, बाहेर. मग कोणी कोणाला कोंडलं? हरीनच हरीला कोंडलं महाराज. देवाने देवाच्या घरात चोरी केली. कशाची चोरी केली? देवाची चोरी केली. देवी देवाचे घरी देवाची केली चोरी. चोरी करणारा देव. कोणाला चोरलं? देव. कोणाच्या घरात चोरी केली? देवाची. याच्यात देव, ह्यो देव, ह्यो देव, त्याच्यात देव, देवाशिवाय पण दुसरं काहीच नाही. आणि असं आनंदानं प्रपंचामध्ये राहायचं. मग मला सांगा, देव सोडून काय? कोणती वस्तू देव सोडून आहे? हरी येथे, हरी तेथे, हरी येथे, हरी तेथे, हरी येथे, हरी तेथे, हरी येथे, हरी तेथे, हरी वाणी
हरी वाचून मग त्यासाठी काय करावं लागेल महाराज? सुरुवातीला जसा आवाज होता का तसा नाही. मग काय झालं मला नाही कळत, काय ट्रबल कळत नाही, ते बेसळ कळत नाही, हा काय असेल ते मला नाही समजत. सगळीकडे हरी. त्यासाठी काय करावं लागेल महाराज? अशी स्थिती होण्यासाठी काय करावं लागेल? ही सुखरूप स्थिती आहे. ही स्थिती कशी आहे? सुखरूप स्थिती आहे, आनंद स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप स्थिती आहे. या स्थितीमध्ये आनंद राहायचंय, पण त्यासाठी काहीतरी करावं लागेल का नाही? थंडी वाजू नये म्हणून काय करावं लागेल? स्वेटर आणावं लागेल. कुठून? दुकानातून. बरोबर आहे का? बियाण्याच्या दुकानातून आणावं लागेल. जायचं औषधाच्या दुकानात, त्याला म्हणायचं आम्हाला स्वेटर द्या. त्याला काय म्हणते ते? गधे म्हणते का नाही? खरं आहे का नाही? फुलं आणायचे, भांड्यावाल्या तिथे जायचे, त्याला म्हणायचं 5 किलो फुलं द्या आम्हाला. भांड्यावाल्याकडे जायचे, त्याला म्हणायचं 5 किलो मटकी द्या आम्हाला. हे व्यवहार कसा झाला? मूर्खाचा का शहाण्याचा? नाही. मग हे मिळवायचं ते व्यवहार कोणता करावा लागेल मला? त्यावेळेस सुखाचा लाभ होतो महाराज. कोणता व्यवहार करावा लागेल महाराज? सुखाचे व्यवहार. सुखाचे व्यवहार सुख लाभ झाला. सुखाचे व्यवहारी लाभ झाला. सुख लाभ झाला, आनंद कोंदला. मग संगती कोणा संग? संगती पंगती. पंगत म्हणजे भोजन. संगती पंगती देवासवे घडे. जर सुखाचा व्यवहार केला तर हे शरीर मिळालं, हे मिळालं, आणि मग याच्यात सुखाचा व्यवहार पाहिजे. सुखाचा व्यवहार केल्यावर संगत देवाबरोबर, पंगत भोजन. झोपायला आम्ही देवाची पितो, देवाची खातो आणि देवावरही झोपतो. आम्ही काय खातो? आम्ही देवाची खातो, देवाची पितो आणि देवावरही निजतो. त्यासाठी काय करावं लागेल? सुखाचे व्यवहारी, मग आनंद कोंदला, मग संगती. मग ते दुसरे चरणा सांगतात ना महाराज. दुसरं काय? सगळीकडे देव. मग काय म्हणतात? घडे संग आसनी शयनी. बसला तरी देव, झोपलं तरी देव. घडे भोजन, अन्न. अन्न ब्रह्म, अहंच ब्रह्म. वाढणारा देव, अन्न देव, जेव खातो देव बी देव. तिने कुठलंही अंतर नाही. हे ज्ञानदृष्टी. घडे भोजन गमनी. हे घर तयार केल्यानंतर याला शांत करायचा काही प्रश्नच नाही ना. ते कुठं उड्या मारतोय? इट्या उड्या मारतात का? ते कॉलम उड्या मारतोय का? ते भीम उड्या मारतोय? काय वटा उड्या मारतो? शांतच आहे का नाही ते? हे घरे, ह्या घराचे मालक मनाजीराव आहेत.
देह गाव बी आणि देह घर. मन इंद्रियाचा राजा, त्याची नमस्कार माझा, त्याची नमस्कार माझा. मनभावे त्याची पूजा, मनभावे त्याची पूजा. मन इंद्रियांचा राजा, मनोभावे त्याची पूजा. कशी पूजा करायची बघा. ती पूजा केली अर्जुनाने पूजा केली आणि नष्ट मोह स्मृती लब्धा, त्याचा मोह नष्ट झाला. मन राहिले नाही. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन कृष्ण झालं आणि सारथी त्या कृष्णाला या रथावरती बसवलं महाराज. हे रथ चालला पाहिजे भगवंताने आणि भगवंताला रथ चालवायला येऊ द्यायचा आणि मग आनंदाने विचरण करायचं या घरामध्ये, सुखानं. शांत शांती परते नाही सुख, येर अवघेचे दुःख, मनोनी शांती ते धरा, उतराल पहिलं तेरा. सगळ्या संतांचे उदाहरणे महाराज. नाथ महाराजांच्या अंगावर थुकले. कोणी महाराजाच्या साधूच्या कीर्तनातून मृदंग घेऊन गेले, विणा घेऊन गेलो, कोणी गायकाला घेऊन गेले. त्याच्या वेळेस होता असं नाही. पूर्वी बी आता बी ते पुढे चालूच राहणार आहे. कबीरदास असो, ज्ञानोबारे असो, तुकोबारे असो, नाथ महाराज सकल संत जे असते. आपल्या आईसाहेबाला शेवटी आपल्या गावात हरदखेडमध्ये या घासभर अन्न मागायला आलं तर गावकऱ्यांनी दरवाजे लावून घेतलेले. अन्न नाही दिलं त्याला म्हणून शाप दिलेला हरदखेडला. आईसाहेबाने शाप दिलेला आहे. संतापाशी असावे बहु मर्यादा, फलकटाचा धंदा उरफोडी. जो साधू नाही त्याचा शाप लागत नाही, जो साधू आहे त्याचा शाप लागतोच. जो साधू नाही त्याचा आशीर्वाद सत्य होत नाही, जो साधू आहे त्याचा आशीर्वाद सत्य होतोच. परंतु एवढं विकोपाला त्यांना जाऊ देऊ नये की त्यांनी आपल्याला शाप द्यावा म्हणून. आईसाहेबाचा शाप आहे हरदखेडला. विठ्ठल संताजवळ गेलं. संगत संताची, देवते संत देवते संताच्या संगतीत आपण गेलो. देवाच्या पंक्तीला आहेत आणि भोजन सुद्धा देवाचंच. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संताची संगती सर्व काळ, संताची संगती सर्व काळ. संताची संगती संताची संगती सर्व काळ. भोजन करू ब्रह्मरस करू भोजन ब्रह्मरस करू भोजन पंगती. कोणाच्या संगती? संताच्या. संताच्या संगतीत गेलं की हे रस मिळतो. आणि मग दुःखाचा आणि विकल्पाचा आणि संकल्पाचा काय संबंध राहिला महाराज? संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. आपण बारके नाही तेथे, आपण बारके नाही तेथे, साधू थोर दाना, 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 साधू थोर दाना. आपणा पारिखे कुठं? कोणाजवळ? साधूजवळ. मग साधू म्हणायचं कोणाला? ज्याने 6 काम क्रोधा नाही चाले,
भूती झालीशी समता देवतया जवळी असे. तुका म्हणे देह भरीला विठ्ठल काय रिकामं केलं. काम क्रोध केले घर रते. नाही, परमार्थ सत्यात हेव असावं का हसायचं असावं. आपल्या जीवनाचं असं झालं ना महाराज सगळं. पैसे जाऊन असं झालं आणि पुन्हा नरकाची वाट. प्रेमाचा तर विशेष नाही. संत संघामध्ये प्रेमाचा सुकाळ आहे का नाही. मग प्रेमाचा पत्ता आहे कुठं. सत्संगात आहे का नाही. आहे का संकल्प विकल्प काही तिथं का नाही. कारण मन राहिलेलं नाही. मन राम झालं. मनाचं कार्य संकल्प आणि विकल्प. अंतकरणाचे 4 भाग. मन बुद्धी चित्त अहंकार. अंतकरण एकच. ज्यावेळेस अंतकरणात संकल्प विकल्प निर्माण होतात त्यावेळेस त्याला मन म्हणायचं. विचार करतं त्यावेळेस बुद्धी म्हणायचं. चिंतन करतं त्यावेळेस त्याला चित्त म्हणायचं. आणि देहाविषयी अभिमान धरतं त्यावेळेस त्याला अहंकार म्हणायचं. आता मन राहिलंच नाही. चित्त चैतन्या पडता मिठी सुटे लिंग देहाची गाठी. सर्व गाठी सुटल्या. तुका म्हणे सोडिल्या गाठी. कोणाला मिठी दिली. झालं पोटी शीतळ. दिली मिठी पायस. दिली मिठी पायस. मग पोट शीतळ शांत झालं ना. वास्तव वास्तू शांती. याची शांती. याच्यासाठी परमार्थ. आपला कशासाठी चालला बघायचा आपण. म्हणून सावध व्हायचं. असं नसन भागणेवाले की नाही दमडी खर्चून काहीतरी मिळालं पाहिजे की नाही आपल्याला. फुकट देतात का. 1 रुपया लेकराला लेबर 10 रुपये बिस्किटच्या पुड्याला. आडून आडून त्याचा घसा कोरडा होतो तरी देत नाही. इकडं पाकिट भरायला घराखण भरतो. आयुष्य कशात गेलं. रिकाम्या वेळात गेलं ना. मनात विकल्प संकल्प शिल्लक राहिला. परंतु नाम साधनेनं संत संगतीमध्ये मन राहिलं नाही. मन कोण झालं. भगवंत झाला महाराज. भगवंताच्या ठिकाणी संकल्प नाही विकल्प नाही. निर्विकल्प स्थिती निर्विकार स्थिती. आणि मग तिथं पाप पुण्याचा प्रश्न नाही. तुका म्हणे आम्ही अग्निरूप. तुका म्हणे आम्ही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. 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 तुका म्हणे आम्ही झालो जन्म मरण देह संभ्रम सुधात्रशा प्राणधर्म. संकल्प विकल्प मनोधर्म. मनाचा धर्म संकल्प विकल्प आहे. मन राहिले नाही ते राम झालं. संकल्प विकल्प राहिला नाही. पाप पुण्य मनोजन्य. पाप पुण्य मनाचा विषय. मन राहिलं नाही. आपल्या नालीत पाणी का नाही. आपण पितो का असं. कम नाही पित. पाणीच ते. बरं ते इथं नाल्याला गेलं पितो का. पहिले प्यायचे स्वच्छ होत त्यावेळेस पाणी. बरं नाही पित नका पिऊ. बरं हे पाणी कुठे जातं. नदीला. नदीचं पाणी पितो का नाही. हे पाणी का दुसरं आहे. पण हे नाही राहिलं ते आता. तसं ते म्हणे ते राहिलं नाही. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप. नदीच्या संगे नाल बिघडली. नदीच्या संगे नाल बिघडली. नदीच्या संगे नाल बिघडली.
काळात अशा पद्धतीने राहायचे, बिघडायचे. गुरु बिघडले, शिष्य बिघडले, घडले घडले नाही का. पण आम्हाला आम्ही वाचतो बिघडले. आम्ही बी घडलो, तुम्ही बी मग वाचायचं कसं, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. घडून आनंदाने सुखाने राहायचं महाराज. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही दुजा, पाहता त्रिलोकी. आणि गुरुच्या वास्तव्यानं पावन झालेली भूमी, म्हणून त्याला श्री क्षेत्र हरतखेडा म्हणायचं. परंतु कळालं पाहिजे ना. कळालं तर समजलं तर महाराज. तोंडावर सांगू नये, पण प्रसंग असा आहे, तुला सांगायला म्हणलं होतं. तुम्ही गणेश भाऊच्या घरी जा, कधी गेले तर, योग आला तर त्यांच्या देवघरात जा. हृदयस्थ सद्गुरू काकाला नवी चप्पल आणली त्यांनी, त्यांच्या पायातली काढली, देवघरात त्याची पूजा करते, देवाची करीत नाही. याला म्हणायचं एकनिष्ठ गुरुभक्ती महाराज. गुरुभक्ताला कधीही नरक नाही. सूर्यचंद्र आडखळून पडते आणि आपला जो परमार्थ आहे, गुरु शिष्य परंपरेनुसारच परमार्थ आहे, असा परमार्थ नाही. मनोमार्गी गेला तिथीची मुख, आपला मार्ग कोणता बघायचा. सांगण्यासाठी बोलावलं, तुमचे 2 घास खातो, खाल्लेले तुम्ही सांभाळ केलेला आहे, माझं सांगायचं काम आहे, ऐका नका ऐकू, मी तो सांगून उतराय, मी तो सांगून उतराय. मन राम झालं, मनाच्या ठिकाणी संकल्प विकल्प आहे, मनाच्या ठिकाणी पाप पुण्य. देवाला पापही नाही आणि पुण्य सुद्धा नाही. देवाला जीवाला पाप पुण्य, शिवाला पाप पुण्य नाही. आणि या घरामध्ये शिव बिन जीव बी. गंगेचं पाणी समुद्राला मिळालं, समुद्र झालं. जीव देवाला मिळाला, देव झाला. पाप पुण्याशी त्याचा काही संबंध नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. असं राहायचंय. आणि मग पुन्हा त्याच्यातलं जे पहिलं चरण घेऊ, सदा नाम घोष करू हरी, सदा नाम घोष करू हरी, सदा नाम घोष करू हरी गाथा, सदा नाम घोष करू हरी गाथा, सदा नाम घोष करू हरी गाथा, सदा नाम घोष करू हरी गाथा. त्याने सदा चित्त समाधान, त्याने सदा चित्त समाधान, सर्व सुखदयालो त्याने सदा चित्त समाधान, त्याने सदा चित्त समाधान, सुख झालं सुख झालं सर्व अलंकार. असं राहायचं. आणि मग ज्ञान गिळवणी गावा, मग सदा नाम घोष करू. त्याच्यामुळं काय, तेने सदा चित्ता, सदा का कादा मादा, सदा तेने सदा चित्ता समाधान, मग सर्व सुखी. आवडे देवासी तो ऐका प्रकार, 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 आवडे देवासी
एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस सुरू आहे महाराज. नवे चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही. या लागे भक्त एक उपाय ज्ञान या जो ज्ञानदृष्टी ज्याला प्राप्त झाली त्याला जीवनमुक्त म्हणायचं महाराज. असं जीवनमुक्त होऊन याच्यामध्ये राहायचं महाराज. तिने सदा चित्ता सम प्रत्येकानं आपापलं प्रारब्ध बरोबर आणलेलं आहे. जनतेने आपापलं प्रारब्ध बरोबर आणलं. राम असो कृष्ण असो कुणीही असो देह मिळाला देहाबरोबर प्रारब्ध आहे. परंतु संचितातून प्रारब्ध तयार झालेलं आहे. शरीर पडेपर्यंत ते प्रारब्ध ज्याला त्याला भोगावं लागणार. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग. हे घर आहे याला प्रारब्ध आहे. संचितातून तयार झालं संचित क्रियमानातून तयार झालं. या घराला प्रारब्ध किती वर्ष टिकणार. हे किती टिकणार ते किती टिकणार आणि मग हे बी किती टिकणार आहे. हे बी नष्ट होणार हे पडणार हे पडणार. परंतु पडण्या अगोदर कसं राहायचं जीवनमुक्त होऊन राहायचं महाराज. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा मनाचा का नाश केला पाहिजे केला पाहिजे. मग कशाने करायचा आहे ते संताजवळ युक्ती महाराज. ती युक्ती घ्यायची म्हणून संताला शरण जायचं महाराज. तैसे नामे केले जपता हारी. तैसे नामे केले जपता हारी. जपता हारी. तैसे नामे केले जपता हारी. चलाडी पिळे समरस झाले. समरस झाले. तैसे नामे केले जपता हारी. तैसे नामे केले जपता हे घर मिळालं ह्या घरात राहतो संताची संगती मिळाली ब्रह्मनाम मिळालं आणि त्या ब्रह्मनामाचं संकीर्तन केलं. नाम संकीर्तन साधन पै जळतील पापे जळून गेले. संकल्प राहिला नाही विकल्प राहिला नाही. तिसऱ्या चरणात महाराज संकल्प विकल्प 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 संकल्प विकल्प
मावळोनी पुण्य पाप. हा देह मिळाला, सुंदर घर बांधलं आनंदाने, त्या घरात वास्तव्य केलं, संतांच्या संगतीमध्ये ब्रह्मनामावरती आरोळे, संकल्प नष्ट झाला, विकल्प नष्ट झाला, मन राम झालं, पापही राहिले नाही, मावळोनी नष्ट झालं महाराज. जे जे कर्म केलं ते काय केलं, जाळून टाकलं. आणि मग त्याचा अनुभव आपल्याला आला पाहिजे, आपलं जळालं, आपलं वजन खाली झालं. याच्यासाठी हे घर आहे, या घराच्या सुरक्षेसाठी ते घर आहे. पाप पुण्य शिल्लक ठेवायचं नाही. कोणी किती ट्रक मांस खाल्लं, तोंडाने आपण कोणाची निंदा करीत बसायची. किती ट्रक, कोण टँकर दारू प्याला, परंतु ब्रह्मनाम मिळालं. अहो घरे रात्री, आमावश्याची रात्र आहे, घर आहे, घरात अंधार पडला, 10 माणसं लावले अंधार उपसायला, 10 जणांच्या हातात 10 गोणे दिले, त्याला अंधार भरा म्हणायचं आणि बाहेर आणून टाका. किती दिवसात निघन? मग आपला सप्ताह गावगाव चाललेलं तसं अंधार उपसायचं काम नाही चाललं तर का पडन का प्रकाश तिथे? अशा किती गोण्या भरल्या आणि किती अंधार उपसायचं काम केलं तर पैसे जाते, आयुष्य जाईन, वेळ जाईन, प्रेमाचा तर पत्ता नाही. प्रेमाचा पत्ता नाही. तुका माने चुकले वर्म, तुका माने चुकले वर्म, तुका माने चुकले वर्म, तुका माने चुकले वर्म, केला उघाची आधर्म, केला उघाची आधर्म, केला उघाची आधर्म, तुका म्हणे चुकले वर्म. चुकलं ना महाराज, काय करावं लागेल त्यासाठी? प्रकाश पडायचा घरात. मग अंधारच काय झाला? अंधार कुठं नाही गेला, अंधारालाच प्रकाशाचं रूप प्राप्त झालं. तसं अज्ञानालाच ज्ञानाचं रूप प्राप्त होतं महाराज. तो जो मी आहे तोच देव होतो महाराज. मी देह नव्हे हे सरे, उरला उरे. एका जनार्दनी सापडली पुन्हा, एका जनार्दनी सापडली पुन्हा, एका जनार्दनी सापडली पुन्हा, सापडली पुन्हा. हा कल्पना 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 अभिमान हरी दादा हरी हरी लक्ष्मी गाता हर परिचिता, हरी लक्ष्मी गाता हर परिचिता, हरी लक्ष्मी गाता हर परिचिता, हरी लक्ष्मी गाता हर परिचिता. अंधार प्रकाश झाला, तसं कल्पना अभिमान काय झाले? हरी तिची झाली अंगे हरी रूप, वासना काय झाली? हरी झाली होती. सगळं जाग्यावरच आहे, सगळं जाग्यावर आहे, पण आपल्याला मिळ नाही. तुझे आहे तुझं पाशी तुझं पाशी परी बरी तू. तू जागा चुकलास. मग आता बघा, चुकून देऊ नका जागा. श्री हरिभक्त परायण तुकाराम महाराजांनी आयोजन केलेलं आहे, त्यांच्यामुळे हे मेवा तुम्हाला मिळाला. आता कसं चालायचं तर चला, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. संगतीचा प्रसाद, संगतीनं प्रसाद मिळतो महाराज. साधकाच्या संगतीत प्रेम मिळतं, आनंद मिळतो महाराज. जो वारकरी त्याला साधक म्हणायचं, ज्याची नामाची वारी चालू आहे तो साधक आहे. मग आपण ज्याला नामच नाही ते पापी आहेत का नाही? मग त्याच्या संगतीत म्हणल्यावर आपलं व्हायचं कसं? विचार करा तुम्ही, थोडा विचार करा. संगत कोणाची धरायची? भले ते कीर्तन का करेना, ते पापीचे. त्याला नाम नाही ना अनुग्रह माहित नाही, पापी आहे ना, त्याच्या संगतीत काय ते घेऊन जातात आपले पैसे. पैसे घेऊन जातात मोठे कापशी असलेले, कमरेचे कमरे गेलेले, पाकिटीचे पाकिट भरा. किती हजाराचे कीर्तनकार, कीर्तनकार हजाराचा असतो काय? पैशांची किंमत कीर्तन करायची. आपला काय बाजार असेल ते बघा बघा. आता जगाच्या बाजारी परी दुर्लभ, मग ते नाही काय बाकी सगळा बाजारच भरला. म्हणून पाप्याच्या संगतीत राहू नका, एवढीच विनंती सगळ्याच्या चरणाला महाराज. सगळ्यांनी एकदा
हाताने भजन, टाळे वाजून भजन करायचंय. विठोबा सगळ्याला 2 बाप आहेत. मला 2 बाप आहेत. 2. तुम्ही म्हणता कशी काय 2 बाप आहेत बुवा? 2 माया आहेत मला. किती माया आहेत? 2. एक ह्या देहाला जन्म देणारा बाप आणि जन्म देणारी माय. तिने शरीराला जन्म दिला आणि दुसरी शरीराला गिळण करत करणारे असे माय बाप. तुम्ही संत माय बाप कृपा, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय पवित्र कृपा, काय पवित्र अवतार तुम्हारा ह्या देहाला जन्म देणारे मायाने बाप, परंतु ते ह्या देहाला पोटात घेत नाहीत. पोटात घेणारे दुसरे संत मायबाप, आणि ही संतांची भूमी आहे महाराज. आता तुम्हाला संगती लावून देतो, कळत असलं तर बघा. काही काही म्हणले हे आमचे नाही, पाकिस्तानातून आलोत का आम्ही, अमेरिकेतून आलोत. तुमच्या कुळाचा पत्ता नाही, तुमच्या बापाचा पत्ता नाही माहिती तुम्हाला. माझ्या बापाचा पत्ता शिवाजी सद्गुरू. तुमच्या बापाचा पत्ता सांगा, तुमच्या बापाचं नाव सांगा. देहरूपात कोणता बाप आहे? बिना बापाचे तुम्ही, बिना बापाचे का बाप आहे तुम्हाला? सांगितलं माझा बाप आहे का? श्री हंस ब्रह्मात्री श्री दत्तात्रय भगवंतांनी सहस्त्रार्जुन यदू जनार्दन स्वामी, आणि जनार्दन स्वामीचे गुरुबंधू श्री नारायण स्वामी आहेत. बघा
माझ्या बापाचं संताचं कुळ सांगतो तुम्हाला. ह्या संत कुळातला आहे. ह्या संत कुळात माझा जन्म झालेला आहे. नारायण, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा, केरोबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, स्वयंप्रकाशानंद आणि स्वयंप्रकाशानंदाकडून मिळालं सद्गुरु शिवाजीला आणि शिवाजीकडून माझ्याकडे आलेलं आहे. हे माझ्या बापाचं कुळ आहे. मग ज्याला कुळ नाही ते बिना बापाचं आहे का नाही, त्याने सांगावं का नाही आपलं कुळ. भजन म्हणू, कीर्तन करू, कुळ सांगा अगोदर, मग गप्पा मार. बिना बापाचा गप्पा मारायला चालला. बाप सांग कोणतं संत कुळ. जनार्दन स्वामी, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजाचे गुरु जनार्दन स्वामी आणि जनार्दन स्वामीचे गुरुबंधू नारायण स्वामी आहेत. जनार्दन स्वामीकडून ब्रह्मानंद स्वामीकडे आलं, ब्रह्मानंद स्वामीकडून ईश्वरानंदाकडे आलं, ईश्वरानंदाकडून आईसाहेबाकडे आलं. इथं खंडित झालं. इथून पुढे कोणाला मिळालं नाही. काही जर असेल तर त्यांनी सांगायचं. खंडित झालं. हे कुळ येते. आदिनारायणापासून ब्रह्मदेवाकडं, आदिनारायणापासून शंकराकडं, आदिनारायणापासून महाविष्णू, हंस, तुकोबरायाची, चतुर्थी 4 वारकरी आणि 4थी रामदास स्वामीची. मग कोणत्या कुळातले आपण का बिना बापाचे आहेत? बाप करा, राग नका येऊन देऊ, नाही तर नरकाला जावं लागत. कुळ माहित पाहिजे, गप्पा मारायच्या नाही. जे कुळातला तेच चित्त करतो, जे कुळातला नाही त्यांनी गप्पा मारायच्या नाही. रे ठाईच बैसोनी कराय कधी, आईचं बैसोनी कराय, आईचं बैसोनी कराय, आईचं बैसोनी कराय कधी. आवडी आनंद, आवडी अनंत, आवडी अनंत. मग ज्याला संत कुळ नाही त्यांनी भजन म्हणून का उपयोगी? भजनासाठी भजन करत ते. पोट तर कुत्र भरत महाराज. कुत्र पोट भरीत नाही का? पैसे मिळवून भजन करा. तेवढाच मार्ग आहे की. भक्ती करून जो पोट भरे तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळेल. साधं सोपं सांगितलं महाराज. सांगा मी काय करू, आनंदाने देह मिळाला, आनंदाने आपलं जे प्रपंच असेल, जे आपलं कर्म असेल ते कर्म करत करत साधू संघामध्ये घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालेले लोटांगण महाद्वारे. एवढंच करायचं, बाकी काही करायचं नाही महाराज. दृढ राहायचंय. त्या बाजारात पडू नका. बाजारात आपलं नुकसान होईल, आयुष्याचं, धनाचं, सुखाचं नुकसान होईल. देह मिळाला, आनंदाने घर बांधा, राहा, वर बंगला बांधा, जोडून या धन उत्तम व्यवहार. संत संगतीमध्ये राहायचे. संत संगे सर्व काळ अवघा प्रेमाचा सुकाळ किंवा अखंड प्रेमाचा सुकाळ. प्रत्येक संतांनी सांगितलंय कायम सुख, निरंतर सुख महाराज. प्रारब्धानुसार जे कर्म येईल कर्म भोगत राहायचे, कुणाला चुकलेलं नाही आणि हरिनामावरती राहायचे. कर्मे दसरात अवघे
दशरथ मेला, कोणाला मारलं? शाप दिला, प्रारब्ध भोगावं लागलं. प्रारब्ध राम वना गेला, परंतु कीर्ती प्रस्थापित केली भगवान श्रीरामचंद्राने आणि कर्मानं रावणाचा नाश झाला. म्हणवत शंकर भगवंताने जाळून टाकलं महाराजाला. कटाळाच नाही महाराजाला, गोलार महाराजाला प्रमाण घ्यायचं. होय गावाने महाराज कटाळा पुढे आलं की रावतच नाही. विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य संताच्या संगीत राहायचं, हरिनामावरती आरूढ राहायचं, या देहामध्ये राहायचे, घरामध्ये राहायचे, सुखाने विचारण करायचे, प्रारब्धाचा स्वीकार करायचा. प्रारब्ध प्रत्येकाला आहे, पण कोणाला प्रारब्ध नाही? जीवनमुक्ताला प्रारब्ध नाही महाराज. त्यांनी आपली चारी देहाचा नाश केलेला आहे आणि त्या स्थितीला जाण्याचे प्रयत्न करीत राहायचे. हरीची कृपा झाली की तिन्हीचा नाश होतो महाराज. त्या स्थितीला सगळ्यांनी तो कर्मे करी सकाळी परी कर्मा बांधा, तो जीवन करीत नाही महाराज. असू द्या, खोल विषय. असं जाण्याचा प्रयत्न करायचा महाराज. त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुखानं विचारण करायचंय, नामावरती राहायचं, कर्म करीत राहायचं, साधकात राहायचं. अनेकांचे कानी गुणदोष मनानं आणे. कुणाचे गुणदोष मनावर येऊ देऊ नका. तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी स्वप्नीच्या सृष्टी जेविला जे आनंदाने विचारण करायचंय. आणि दुसरा कसा सुखरूप होईल? नामाने सुखरूप होतो माणूस. संसार सुखाचा होईल निर्धार. संसार सुद्धा सुखाचा होतो महाराज. सर्व दुःख नष्ट होतं आणि दुसराही सुखरूप व्हावा असं प्रयत्न राहायचं. हेच परमार्थाचं कार्य. पट्टी देणं, कीर्तनकार करणं, पंक्ती घालणं हे परमार्थाचं कार्य नाही. हे जगायचं काम आहे. मंडपावाला जागवायचा, कीर्तनकार जागवायचा, गायक जागवायचे, वादक जागवायचे, आचार्य जागवायचे. त्यांना जागवा. मुलीच लग्न नाही का? जागवा ना त्याच्यात. करा ह्याच्यात. हे दान कोणाला द्यायचं, कुणी घ्यायचंय, कुणी घेतल्यावर कोण नरकाला जातं, कुणी नाही घेतल्यावर काय होतं? जो जीवनमुक्त महात्मा आहे त्याच्यासाठी दानाची व्यवस्था आहे आणि तिथं नित्य परमार्थ चाललेला असतो. आणि दान व्यवस्थेसाठी व्यवस्था आहे. अन्नाची व्यवस्था झाली पाहिजे, राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे. तिथे का पुरीचे लेकर बाळाचे लग्न करायचे, त्याला जगवायसाठी दान आहे का हे? मग आपलं दान कुठं जातं जनतेने विचार करायचा. जर ते घेऊन आपल्या लेकर बाळ जगवित असेल तर दान द्यायचं नाही. तुम्हाला दोष लागत नाही. दिलं तर तुम्ही नरकाला, घेणारा नरकाला, देती घेती नरका जाते महाराज. असे दान कोणासाठी? सावध व्हा. अशा पद्धतीने विचार करायचा महाराज. तुका म्हणे काळ असा काळ घाली चालायचा. प्रदक्षिणा तुळशीच्या आनंदानं विचरण देहामध्ये करायचे. तुका म्हणे काळ अवघा कशाचा सुकाळ? गोविंदाचा सुकाळ म्हणजे देवाचा सुकाळ. देव म्हणजे सुख, देव म्हणजे आनंद. तुका म्हणे आ तुका म्हणे काळ, 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 तुका म्हणे काळ,
आ
दरवाज्यात देव, घरात देव, हृदयात देव, रस्त्याला देव, सगळा देव, इकडे देव, तिकडे देव, सगळीकडे देव. बळीराजाने देवाला उभं केलं महाराज. जिकडं बघितलं बळीला देवच दिसायचा. तुका म्हणे बळी लगेच उचले त्याने, म्हणून म्हणलं यांना थांबा. तुका म्हणे बळी जीव दिला पायाकडे. इडापिडा टळो बळीचे राज्य कमून येऊ. असं आपण आनंदाने राहायचं माया बापू. एक जण भेटले हारात खेळ, सगळे ओळखीचे. त्याचं वय 24 वर्षाचं. गुरु बरोबरचे विषय निघाला. म्हणलं तुझे गुरु कोण आहेत? म्हणले आई साहेब. म्हणलं कसं काय? त्यांनी तर समाधी घेतलेली 55 वर्ष झाले. त्या गुरुस्थानी आहेत. पण तुला देवरूपात ते भेटल्या का? तुला अनुग्रह द्याला का? ते तर गुरु आहेतच ना. म्हणजे कृष्ण म्हणजे जगद्गुरु. कृष्ण तर सगळ्या जगाचे गुरु आहेत. पण तुला सांग ना, कृष्णाचे संधी पण आहेत. तुला बाप कुठं काय सांगता येतं? मनाने सगळा कारभार. एकूण कर्म जाळायचंय. संताकडून कर्म जाळायची युक्ती घ्यायची आणि आनंदानं पाप पुण्याचा नाश करून सुखाने या संसारात विचरण करायचं महाराज. या घरामध्ये आनंदाने राहायचं. नाही तर केले कर्म झाले भोगायचं नाही. जाळायची युक्ती, आणि ती युक्ती आई साहेबाकडे होती. मग तोंड पाहिजे का नाही? ज्ञानवारा म्हणते तो नाथ महाराज म्हणते ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रह. तुम्हाला निवृत्ती राजाकडून जे मिळालं तेच मला कोणाकडून मिळालं? जनार्दन स्वामीकडून मिळालं. आणि ते देणारा आपल्याला देवरूपात कोणीतरी भेटला पाहिजे. आणि त्याने आपलं कर्म जळतं, आपण सुखरूप होतो. सुखरूप होऊन आनंदानं या जगामध्ये विचरण करायचं. मायबाप, साधू संत, मायबाप, भाऊ, नाना, दादा, काका, आई, ताई, माई, आबू, जिजी, मी तुमचं बालक आहे. बालक बोबडा बोली का विचुका पावली ती चोच करून माऊली रिजी जेवी. संताची वाणी, संताची वाणी सांगत असताना ह्या वाणीतून एखादा शब्द आपल्या अंतःकरणाला लागला तर आईचं हृदय करून मला क्षमा करा. झालेली सेवा शांती ब्रह्मश्री संत सद्गुरू शिवाजी महाराजाच्या चरणी सादर समर्पित. ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.